हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सध्या आपलं चिंतन कर्मयोगावर चालू आहे आणि हा कर्मयोग केवळ अध्याय 3 मध्येच सांगितला असं नव्हे. गीतेमध्ये या कर्मयोगाचं जे काही वर्णन असेल, जे काही त्याचा तपशील दिला असेल, तो अनेक ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून विविध अध्यायात सांगितलेल्या कर्मयोगाच्या साधनेचे वैशिष्ट्य, त्याचं स्थलनिर्देश आणि त्याचा तपशील आपण आत्ताच्या या सत्रामध्ये एकत्रितपणे पाहणार आहोत. कशा करता? तर ओवी असो, ज्ञानेश्वरी असो, याचं पारायण करायचं आहे, अर्थ समजून घ्यायचा आहे, एवढं नाही. काय म्हणतात नामदेव महाराज? महाराज म्हणतात, एक तरी ओवी अनुभवावी. आणि अनुभवण्यासाठी केवळ त्याचा शब्दार्थ कळून चालणार नाही. ती ओवी आपल्याला प्रभावीपणे अंमलात आणून आणि मुळात ती समजली पाहिजे. यासाठी आत्मानुभव प्राप्त जर व्हायचा असेल तर आता आपण अनेक ठिकाणी आलेला हा संदर्भ एकत्रितपणे पाहणार आहोत. सुरुवातीलाच सर्व कर्मे, म्हणजे ते कायिक असो, वाचिक असो, मानसिक असो, ती भगवंतास अर्पण करावयाची आहे. आणि सुरुवातीचं चिंतन आपण जो पाहणार आहोत ते अध्याय क्रमांक 12 आणि श्लोक क्रमांक 6 आणि ओवी क्रमांक 79. म्हणजे आपण तिसरा अध्याय जरी आता पाहत असलो तरी कर्मयोग 12व्या अध्यायामध्ये सुद्धा सांगितलेला आहे. काय म्हणतात भगवंत? ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्परः अनन्यैनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. म्हणतात की कर्मयोगाची अगोदर त्याचा आपण अर्थ पाहूया. पण जे संपूर्ण कर्म, कायिक, वाचिक, मानसिक असे संपूर्ण व्यावहारिक, धार्मिक, सेवा असे सर्व कर्म मला अर्पण करून, म्हणजे कसं? भगवंताची सेवा समजून, भगवंताचे काम समजून आणि मतपरायण होऊन, म्हणजे भगवंताच्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ परमपूज्य हा भाव ठेवून समर्पण भावाने राहायचं पण आहे. अनन्य शब्द फार महत्त्वाचा आहे. अनेक देवतांच्या ठिकाणी भाव ठेवून उपयोग नाही. फक्त आणि फक्त तो भगवंताच्या ठिकाणी जर भाव ठेवला तर ती भक्ती आपली अव्यभिचारी भक्ती होते. भक्तियोगाने भगवंत म्हणतात, म्हणजे माझे सगुण रूपाचे ध्यान करीत माझी उपासना करा. त्या प्रेमी भक्तांचा मृत्यूरूप संसार सागरातून मी तात्काळ उद्धार करणारा होतो. आणि पुढे असं त्याचा विचार आहे कर्मयोगाचा, की कर्मयोगाची साधना सर्व करणीय, उचित, विहित, निहित, सहज, स्वाभाविक अशा सर्व कर्मासाठी, अर्थात निषिद्ध कर्म वगळून सर्व कर्मासाठी आहे, हे नेहमी लक्षात घ्यावे. या श्लोकामध्ये भगवंतांनी सर्वाणि कर्माणि म्हणजे सर्व कर्मे असे म्हटले आहे. ध्यानाभ्यासावर आधारित निर्गुण उपासना सुद्धा भगवंतांनी श्लोक 3 आणि 4 मध्ये सांगितलेली आहे. आणि प्रस्तुत श्लोक व पुढील श्लोक 10 मध्ये भगवंतांनी भक्तीच्या अंगाने कर्मयोग सांगितलेला आहे. सारांश ध्यान, ज्ञान, भक्ती आणि कर्मे
या मार्गाचा समन्वय सांगितला गेला आहे. यानंतर आपल्याला ओवी 79 पाहायची आहे. याच श्लोकावर माऊलीने जे चिंतन केलेलं आहे त्यामध्ये ओवी क्रमांक 79 अशी आहे, ज्यामध्ये माऊली साधना सांगतात. माऊली म्हणतात, आणि कही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव, तया मी वाचून धाव अनवती नाही. अर्थात सर्व कर्म म्हणजे फक्त लौकिकच नाही, तर अनेकही कर्मे, सर्व कर्मे जसे कायिक वाचिक मानसिक या सर्व कर्मांना माझ्या वाचून अन्यत्र धाव नाही. शरीराकडून घडणारी प्रत्येक क्रिया, बोलला जाणारा प्रत्येक शब्द, मनातील सर्व विचार, रूप भावना हे सर्व सगुण साकार भगवंता संबंधाने असते. आणि म्हणून पुढे आपल्याला यावर चिंतन करताना अन्य तपशील पाहावयाचे आहे. यानंतर आपण जसा आता 12वा अध्याय पाहिला तसा अध्याय क्रमांक 2 मध्ये आणि ओवी क्रमांक आपल्याला 271 बघायची आहे. आणि काय म्हणतात यामध्ये 271 मध्ये आपण अनेक वेळा ओवी वाचली आहे. देखे जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदी पुरुषी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे जाहले जाणे. असे पहा की जशी जशी कर्माची उत्पत्ती होत जाईल तसे तसे आदिपुरुषास म्हणजे भगवंतास ते कर्म अर्पण केले तर ते सहजच परिपूर्ण झाले असे जाणावे. करणीय, उचित, विहित, नियत कर्मच ते आकार घेत असताना भगवंतास अर्पण करणे कर्माच्या सिद्धी असिद्धी संबंधाने समता जोपासण्यासाठीचा, तसेच कर्म संबंधाने फलेच्छेचे जाणीवपूर्वक टाकून देणे ही साधना सोप्या मार्गाने सिद्धीस नेणारा हा उत्तम उपाय आहे. यापुढे आपल्याला पुढचा जो काही सांगितलेला आहे की अध्याय क्रमांक 2 मध्ये कर्मयोग बुद्धीच्या अंगाने बुद्धियोग या नावाने सांगितला आहे. आणि त्याकरता अध्याय क्रमांक 2 आणि श्लोक क्रमांक 39 आपल्याला पाहायचा आहे. जिथे ज्ञानयोग संपला 38 श्लोकापर्यंत ज्ञानयोग संपला. आता भगवंत बुद्धियोग सांगायला सुरुवात करतो. म्हणतात तो श्लोक आहे 39वा अध्याय 2. एषा ते भियता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु, बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी. भगवंत म्हणतात, अर्जुना, येथपर्यंत आत्मसाक्षात्कारासाठी सांख्ययोगयुक्त ज्ञानयोगयुक्त बुद्धी सांगितली. सारांशाने पाहता श्लोक 22, 24, 25 प्रमाणे अनात्मा असलेले शरीर, मन, विचार, वृत्ती, आवेग आणि उपाधिरहित साक्षी निर्लिप्त असलेला आत्मा यामधील भेद स्पष्ट करणाऱ्या विवेकाने युक्त असलेली, तसेच नित्य अनित्य स्वधर्म अधर्म विवेकाने युक्त असलेली आणि त्याद्वारे सुख दुःख लाभालाभो जया जयो इत्यादी द्वंद्वांना श्लोक 38 प्रमाणे समान करणारी, त्यासाठी श्लोक 14-15 प्रमाणे शीतोष्णादी द्वंद्वे सहन करणारी व धैर्याने सम राहणारी बुद्धी सांगितली. आणि आता कर्मयोगयुक्त बुद्धी तू ऐक, ज्या बुद्धीत स्थिर होऊन तू कर्मबंध संपूर्णतः नष्ट करशील. कर्माचा हा सिद्धांत पुढे बुद्धियोग या नावाने सांगितलेला आहे. या अध्यायात कर्मयोग बुद्धीच्या अंगाने आणि कर्मसंबंधाने बुद्धीची जडणघडण कशी असावी, कशी करावी या अंगाने सांगितला आहे. ज्ञानयोगात सजगता अवेअरनेस असलेल्या बुद्धीचे प्राबल्य आहे व ते आत्मा अनात्मा
नित्य अनित्य, धर्म अधर्म अशा विवेकाच्या अंगाने आहे आणि विषमता सहन करावयाची आहे. कर्माचरणातील बुद्धीचे प्राबल्य म्हणजे सजगता, अवेअरनेस, निष्कामता, समता जोपासणे व संगम त्यक्त्वा या अंगाने आहे. म्हणून भगवंतानी कर्मयोग याऐवजी अत्यंत यथार्थ असलेल्या बुद्धियोग या शब्दाची योजना प्रस्तुत अध्यायात केलेली आहे. ज्ञानयोगात आत्म अनात्म विवेक धारण करून राहण्यासाठी, तसेच बुद्धियोगात निष्कामता व समता धारण करून राहण्यासाठी, अर्थात ज्ञानयोग व बुद्धियोग या दोन्ही योगात साक्षी भावात राहणे ही प्रमुख व महत्त्वाची साधना होय. पुढे येणाऱ्या अध्याय 3 मध्ये असं अध्याय 2 मध्ये म्हटलंय, कर्माच्या अंगाने नैष्कर्म स्थितीत कसे प्राप्त करावे हे सांगितले आहे आणि समत्वरूप बुद्धीमुळे स्थितप्रज्ञावस्था प्राप्त होते असे या अध्यायात सांगितले आहे. दोन्ही अध्यायात निष्कामता म्हणजे इच्छा, आशा, अपेक्षा रहितता ही प्रमुख साधना आहे, जिचा जनसेवा जनहितार्थ कर्म हा मुख्य गाभा आहे. आणि कर्मयोगाची साधना प्रस्तुत अध्याय सांगितल्याप्रमाणे बुद्धीच्या अंगाने करताना ती सोपी होण्यासाठी आपल्याला अन्य काही संदर्भ सांगितलेले आहेत. या ठिकाणी आपण आता पुढचा भाग जे पाहणार आहोत तो म्हणजे अध्याय 2 मध्ये प्रस्तुत अध्यायात कर्मयोग हा कर्माच्या अंगाने सांगितलेला आहे 3ऱ्या अध्यायात, आणि 12व्या अध्यायामध्ये हाच श्लोक क्रमांक 6 ते 10 मध्ये भक्तीच्या अंगाने सांगितलेला आहे. कर्मयोगाची प्रस्तुत अध्यायात सांगितल्याप्रमाणे सांगितलेली साधना सिद्धीस जाण्यासाठी म्हणजे सोपी होण्यासाठी अध्याय 12 आणि श्लोक 2 परिच्छेद 1 व 2 आपण त्याचं थोडक्यात चिंतन करणार आहोत. अध्याय 12 श्लोक क्रमांक 2. श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्ततमा मतः. भगवंत म्हणतात, माझ्यात मनाला स्थित करून म्हणजे माझ्या ठिकाणी मन स्थिर करून माझ्याशी म्हणजे भजनाने ध्यानाने नित्ययुक्त होऊन माझ्यातच सतत मग्न झालेले होऊन परमश्रद्धेने युक्त होऊन या 3 लक्षणांनी अंगांनी युक्त होऊन जे भक्त माझी सगुण साकाराची उपासना करतात ते योग्यामधील अतिउत्तम योगी आहेत. उपास्य हे सगुण साकार भगवंत असो की निर्गुण निराकार आत्मा असो, उपासनेमध्ये म्हणजे साधनेमध्ये श्लोकात सांगितलेले 3ही गुण असणे आवश्यक आहेत. त्यातही परम श्रद्धेशिवाय इतर कोणत्याही मार्गाची साधना फलद्रूप होऊ शकत नाही. त्याप्रमाणे प्रेम भक्तिरसाच्या निर्मितीस परमश्रद्धा ही प्रमुख कारण आहे आणि प्रेम भक्तिरस सर्व मार्गाच्या सर्व साधना सोप्या करीत असतो. आणि पुढे असं म्हणतात, त्याप्रमाणे परमश्रद्धा व प्रेम भक्तिरसाची पार्श्वभूमी निष्कामतेने करीत असलेल्या कर्मास उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ती मनोभूमिका तयार होण्यासाठी आपण अध्याय 12 आणि श्लोक 10 ते पाहणार आहोत. काय म्हणतात श्लोक 10. अभ्यासेप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वं सिद्धिं अवाप्स्यसि. भगवंत म्हणतात, अर्जुना, वर सांगितल्याप्रमाणे भगवंतांनी अगोदर अन्य पर्याय दिलेत.
त्यामुळं वरच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे अभ्यास करण्यास तू जर असमर्थ असशील ना, तर केवळ माझ्याकरिताच म्हणजे मदर्थम तत्परतेने सर्व कर्म करणारा हो. अशा रीतीने माझे कर्म म्हणजे मत्कर्म सतत केल्यानेही माझी प्राप्ती होणे ही सिद्धी तू मिळवशील. माझे कर्म म्हणजे मत्कर्म म्हणजे जनहितार्थ असलेले सर्व कर्म, स्थावरासहित जगतहितार्थ असलेले सर्व कर्म, रामराज्याची निर्मिती, धर्माची संस्थापना इत्यादी इत्यादी असे सर्व करणीय कर्म. या श्लोकाद्वारे भगवंतानी भक्तीच्या अंगाने कर्मयोग सांगितला आहे. विविध अंगानी अर्थात दिशांनी कर्मयोग विविध अध्यायात कसा सांगितला आहे, अशा प्रकारे आपल्याला अन्य तपशील बघायचा आहे. या ठिकाणी भगवंतांच्या या म्हणण्याला एक चिंतनाची जोड दिली आहे. श्री नारदीय भक्तिसूत्रे परिशिष्ट 10 सूत्र 48 आणि परिच्छेद 1 मध्ये सूत्र 65 परिच्छेद 1 मध्ये कर्मयोग सांगितला आहे. सर्व कर्म सर्व भावनासह अर्पण करण्यास सांगितले आहे. आणि हा जो काही 12वा अध्याय भक्तियोगाचा आहे, श्री नारदीय भक्तिसूत्र हे भक्तिशास्त्र विशद करणारे आणि या दोन्ही ठिकाणी कर्मयोग सांगितले. यावरून भक्तियोग आणि कर्मयोगाचा समन्वय अत्यंत आवश्यक असल्याचे लक्षात घ्यावे. यावर माऊलीचं चिंतन फार सुंदर आहे. 117 नंबरची माऊलीची ओवी आहे या श्लोकावर. अभ्यासेप्य समर्थोसी. साधना सांगतात माऊली. परी मने वाचा देहे जैसा जो व्यापारू होये, तो मी करीतो आहे ऐसे न म्हणे. काय म्हणतात भगवंत? परंतु मनाने, वाचाने, देहाने जे व्यापार होत राहतील, अर्थात ज्या क्रिया होत राहतील, त्या मी करीत आहे असे म्हणू नकोस. अर्थात देहांकार व कर्तृत्वाहंकार रहितेने कर्म होऊ देत राहणे, साक्षी भावात राहून कर्म होऊ देत राहणे आवश्यक आहे. कर्मयोगाची साधना केव्हा कोणत्या अध्यायाप्रमाणे करावी याचे उदाहरणासह विवेचन पाहता प्रस्तुत ओवीतील साधना सकृत दर्शनी अध्याय 5 आणि कर्मसन्यास योगाची आहे. त्या अध्यायातील ओवी 49 व 62 व नंतरची 21 त्यामध्ये हा संदर्भ दिलेला आहे. तेथे चित्ताची सतत दक्षता ठेवून साक्षीभाव जोपासावयाचा आहे. येथे प्रेमरसिभक्तीद्वारे भगवंतासोबत राहून चित्तवृत्ती सतत भगवंताच्या ठिकाणी ठेवून साक्षीभावात राहावयाचे आहे. किंबहुना भगवंताच्या ठिकाणी ठेवलेली चित्तवृत्ती साधकास कर्माशी तद्रूपता येऊ देत नाही. कर्म होत राहते व कर्मापासून दूरत्व म्हणजे अलिप्तत्व अनुभवास येत असते. साक्षीभावात राहणे सोपे होते. साक्षीभाव जोपासला जातो. अध्याय 5 मध्ये क्षण प्रतिक्षण चित्तात दक्षता बाळगणे बाय अवेअरनेस ही साधकाची भूमिका आहे. येथे क्षण प्रतिक्षण तयार होणारे कर्म भगवंतांना अर्पण करणे, भगवंतासाठी करणे किंबहुना भगवंत करीत आहे अशी साधकाची भूमिका आहे व त्यासाठी शरणागत भावाद्वारे प्रेमरसभक्ती जोपासावयाची आहे. इंग्रजीमध्ये सांगता येईल टू रिमेन इन डिव्होशन अँड सरेंडरफुलनेस. ज्यावेळेस होणाऱ्या कर्मात बुद्धीची आवश्यकता जास्त असते त्यावेळेस पहिली पद्धत म्हणजे अध्याय 5 प्रभावी आहे व ज्यावेळेस बुद्धीची आवश्यकता कमी आहे त्यावेळेस प्रेमरसी भक्तिरस जोपासत कर्म होऊ देणे जास्त सोपे आहे. उदाहरणार्थ ज्यावेळेस घरातील व्यक्तीसोबतचे काम, सामाजिक सेवेचे काम, आध्यात्मिक वाचन, अध्यापन असे काम, त्यावेळेस दुसऱ्या पद्धती योजना करावी. प्रेमरसभक्तीद्वारे कर्म होऊ देताना
साक्षीभाव जोपासल्या जात असताना निर्माण होणाऱ्या कर्मास सतत दिशासुद्धा देणे अपेक्षित नाही. होऊ देणे म्हणजे लेट गो अपेक्षित आहे. सर्वसमावेशक ध्येय म्हणजे पार्टिसिपेटरी अप्रोच विथ कॉमन ब्रॉड व्हिजन पुरेसे आहे. निर्गुण निराकार ब्रह्म जगत रूपाने साकार झाले आहे व त्याची सेवा करायची आहे अशी दृष्टी म्हणजे व्हिजन ठेवल्यानंतर ही सेवा अशीच झाली पाहिजे, एवढ्याच वेळेत झाली पाहिजे, अशाच वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने झाली पाहिजे. हा अट्टाहास नको, हा खटाटोप नको. आजच्या पारिभाषिक भाषेत मिनिमम गव्हर्नमेंट मिनिमम गव्हर्नन्स, उदाहरणार्थ एका मोठ्या मठाची, मंदिराची किंवा छोट्या गावाची स्वच्छता साफसफाई करावयाची आहे. स्वच्छता करणाऱ्या समूहाला नेतृत्वाने सफाई नेमकी कोणती करावयाची, कशी करावयाची, कोणत्या अवजारांनी करायची याचे तंतोतंत नियोजन म्हणजे प्लॅनिंग, त्याची निगराणी म्हणजे सुपरविजन करण्याची आवश्यकता नाही. ध्येय प्रेरित असणे, मिशन मोड व ईश्वरार्पण भूमिकेने कर्म होऊ देणे अपेक्षित आहे. एका दिवसात संपूर्ण लखलखीतपणे स्वच्छता झाल्याचे लक्षात येईल. सेवेमध्ये असणाऱ्या साधकांना त्यांच्या सोबत्याने असेच का केले, तसेच का केले नाही असे जेव्हा वाटते तेव्हा त्यांचा साक्षीभाव व कर्म होऊ देत राहणे ही भूमिका कमी पडते आहे, हे लक्षात घ्यावे. एखादी गोष्ट व्यवस्थापन म्हणजे मॅनेजरियल पद्धतीने, प्रशासकीय पद्धतीने म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्हली वेगळे करणे आणि भक्तिमार्गाने करणे वेगळे हे लक्षात येईल. व्यवस्थापन व प्रशासकीय पद्धतीने कार्य करताना सततचे नियंत्रण असते आणि साक्षीभाव मुळीसुद्धा नसतो. व्यवस्थापन प्रशासकीय पद्धतीने किंवा भक्तिमार्गाने कार्य सुरू असताना ध्येयही एकच असू शकते, पण कार्यपद्धती खूप भिन्न असते. यानंतर आपल्याला 124 जी ओवी आहे त्या ओवीचा तपशील बघायचा आहे. काय 24? ऐसी मदभावना तनुत्यागी अर्जुना तू सायुज्य सदन माझी ऐसी. माऊलींनी या ओवीमध्ये सिद्धांत सांगितलेला आहे. अर्थ, अर्जुना, अशा प्रकारे सर्व कर्म उभारणीत माझीच भावना म्हणजे भगवंत कर्म करीत आहेत ही भावना चित्तवृत्तीत अखंडपणाने धारण करून ठेवलीस तर देहत्यागानंतर तू सायुज्य मोक्षरूपी माझ्या घरी येशील. मृत्यूपश्चात वैकुंठात माझ्या सगुण सान्निध्यास प्राप्त होशील. ही हातवटी मृत्यूपूर्वी आत्म्याच्या रूपाने असलेल्या भगवंताच्या सान्निध्याची प्राप्ती करून देते, हा ओवीचा भाव आहे. आणि या ठिकाणी लेखक आपले 2 अनुभव जे सांगतायत त्याची थोडी चर्चा आपण इथं करणार आहोत, चिंतन करणार आहोत. लेखकाचा अनुभव असा आहे, कर्माची उभारणी भगवंतच करीत आहेत. ही साधना समृद्ध करणारा लेखकाचा अनुभव मुमुक्षु साधकांना भक्तिमार्गाने कर्मापासून निर्लिप्त होण्याची प्रतीती आणून देण्यासाठी उपयोगी असल्यामुळे हा अनुभव येथे समोर नोंद करणे योग्य वाटते. लेखक म्हणतात, 1994 मध्ये ते औरंगाबाद येथे अधीक्षक अभियंता असताना किल्लारी येथील विनाशकारी भूकंप झाला होता. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येक 15 अशी एकूण 30 गावे नेस्तनाबूत झाली होती. हे दोन्ही जिल्हे नांदेड मंडळात होते. भूकंपाच्या 3ऱ्या दिवशी बीड येथे दौऱ्यावर असताना मुंबईहून वरिष्ठाकडून पुढील प्रमाणे तातडीचे निर्देश फोनद्वारे मिळाले. तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद येथील जी 15 गावे नेस्तनाबूत झाली आहेत व वाचलेल्या लोकांना छावण्यामध्ये म्हणजे कॅम्प्समध्ये ठेवलेले आहे व त्या नवनिर्मित छोट्या गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
पण पाईपलाईन टाकून पाणीपुरवठ्याची स्थायी सोय होण्यासाठीच्या कामांना गती देण्यासाठी स्थानिक अभियंते कार्यक्षमतेत कमी पडत आहेत. तरी तातडीने तेथे जाऊन कामे करावीत आणि त्या कामासाठी तुम्ही या क्षणापासून अधीक्षक अभियंता आहात. त्यावेळेस बीड इथे दौऱ्यावर असल्यामुळे आणि बीड जिल्हा उस्मानाबादच्या लगतचा असल्यामुळे तेथील अभियंत्यांना सोबत घेणे योग्य होते. स्थानिक ज्युनियर इंजिनियर्सची बैठक घेतली, काम समजावून सांगितले. उमरगा येथे गैरसोय सोसून 1 आठवडा मुक्काम करून कामे मार्गी लावायची व पूर्ण करावयाची असल्याचे सांगितले आणि सोबत येण्याचे आवाहन केले. 5-6 अभियंते स्वेच्छेने सोबत आले. त्यांनी ध्यानाभ्यास तसेच स्वेच्छेने जबाबदारी अंगावर घेऊन सेवा देणे याचा अंतर्भाव असलेला सिद्ध समाधी योगाचा कोर्सही केलेला होता. लेखक स्वतः दौऱ्यावर असल्यामुळे सोबत बॅग होतीच. सर्वजण उमरग्याला त्या दिवशी पोचलो. अधिकाऱ्यांची गर्दी व जागा तालुक्याची, त्यामुळे सरकारी डाक बंगला मिळणे शक्य नव्हते. तालुक्याच्या ठिकाणच्या एका छोट्या हॉटेलमध्ये सर्वांचा मुक्काम होता. रोज रात्री सब डिव्हिजनच्या ऑफिसमध्ये जमिनीवर बसून सर्वांनी लेखकासह सर्व अभियंते व कंत्राटदार यांनी जेवायचे व जेवताना सर्व कामांचा आढावा व निर्णय घेतले जायचे. कारण सकाळी उठून सर्वजणांनी 8 वाजता प्रत्यक्ष काम सुरू करावयाचे असा उपक्रम होता. दूरगावाहून ट्रकद्वारे मजूर रोज आणणे, जेथे असतील त्या जिल्ह्यातून दुसऱ्या प्रगतीपथावरील योजनावरून छावणीनिहाय आवश्यक असणारे पाईपांना जोडावयाचे साहित्य व सुयोग्य असल्याचे निश्चित करून पंप आणायचे. एकमेकांच्या मदतीने काम पूर्ण वेगाने सुरू ठेवायचे असे कामाचे स्वरूप होते. सर्वांनी दररोज 12 ते 14 तास काम केले व सर्व छावण्यांना म्हणजे नवनिर्मित गावांना 2 ते 5 किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या विहिरीपासून किंवा नवीन बोरवर घेऊन तेथून पाईपलाईन टाकून प्रत्येक गावात ओट्यावरील सिंटेक्सच्या टाक्या व टाक्यांना चौबाजून नळ, टाक्या भरणीसाठीची पाईपलाईन अशी व्यवस्था पूर्ण करून पाणी पुरवठा यशस्वीरित्या सुरू करण्यात आला होता. सर्व काही 10 दिवसात केले. कोणालाही थकवा जाणवला नाही. प्रत्येकाने श्रम साफल्याचा आनंद घेतला. आता 4थ्या आणि 5व्या अध्यायात कर्मसंबंधाने धारण करायची भूमिका ज्ञानाच्या अंगाने आहे आणि त्याद्वारे आत्म्याशी जोडले जावयाचे आहे. म्हणून तेथील योगांचे नाव ज्ञान कर्मसन्यास योग व कर्मसन्यास योग अशी आहे. कर्ममार्गाची साधना सर्व अंगांनी परिपूर्णतेने कळण्यासाठी अध्याय 4 ओवी 54. माऊली या ओवीमध्ये आत्मानुभव नोंदवतात. माऊली म्हणतात, मी अविवेकाची काजळी फेडुनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. अर्थ, नीतीची व धर्माची वरीलप्रमाणे सांगड घालून आचरण सुरू करणे म्हणजे कर्मयोगाचे आचरण सुरू झाले. या स्वधर्माचरणात विवेकाची जोड देणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रस्तुत ओवीत स्पष्ट केले आहे. राजसिक तामसिक करता होऊन किंवा राजसिक तामसिक कर्मे करून राजसिक तामसिक सुखाच्या मागे लागणे हा अविवेक आणि तो काढून टाकावयाचा आहे. ज्ञान, कर्ता, कर्मे, सुख या सर्वांमधील रजोगुणाची व तमोगुणाची काजळी अर्थात दोष काढून टाकावयाचा आहे. सात्विक कर्ता होऊन सात्विक ज्ञान, कर्म, सुख यांना धारण करावयाचे आहे. अशा रीतीने शुद्ध आत्मस्वरूपावर जमा झालेली अविद्येची, अविवेकाची काजळी तसेच आत्मा अनात्मा या मिश्रणामधील उपाधी रूपाने असलेल्या अनात्म्याची काजळी दूर करावयाची आहे. त्यामुळे विवेक दीप म्हणजे आत्मज्ञानाचा दीप प्रज्वलित होतो. प्रस्तुत ओवीत भगवंत म्हणतात,
मी अविवेकाची काजळी दूर करून आत्मज्ञानाचा विवेकदीप प्रज्वलित करतो. तेव्हा योग्यास आत्म्याच्या निरुपचार अवीट आनंदाची कधी न संपणारी अशी निरंतर दिवाळी अनुभवास मिळते. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याची अपरोक्षानुभूती प्राप्त होते. आत्म्याचा अनुभव प्राप्त होतो. माऊलींनी योगिया म्हणजे योग्यास असे म्हणल्याद्वारे आत्मानुभूतीच्या साधनेतील ध्यानाभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. यानंतर आपण श्लोक 9 पाहणार आहोत. काय म्हणतात भगवंत या 4थ्या अध्यायातली 9वा श्लोक. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. अर्जुना, माझे जन्म आणि कर्म दिव्य म्हणजे अलौकिक व निर्मल आहेत असे जो तत्वता म्हणजे यथार्थपणे जाणतो, तो त्यांच्या देहाचा त्याग झाल्यानंतर पुनर्जन्माला येत नाही, तो मला प्राप्त होतो. भगवंताच्या लीला अर्थात चरित्र वाचल्याने ऐकल्याने अंतःकरण निर्मल पवित्र होते. त्यामुळे अज्ञान अविद्या दूर होते. ही भगवंताची कर्माची दिव्यता आहे. भगवान लीला करताना कर्मापासून निर्लिप्त राहतात. कर्मात कर्तेपणा म्हणजे कर्तृत्व न राहणे ही कर्माची दिव्यता आहे. भगवंताची दिव्यता निरपेक्ष आणि असीम अमर्याद असते. उदाहरणार्थ रासलीला लौकिक दिसते, पण ऐकल्याने वाचल्याने साधकाच्या कामवृत्तीचा नाश होतो. भगवंताच्या जन्मामध्ये म्हणजे अवतार कार्यात प्राणीमात्राचे केवळ हित आणि कल्याण आहे आणि त्यांच्या कर्मात म्हणजे लीलेमध्ये निर्लिप्तता आहे. साधकाने जनहितार्थ व निर्लिप्ततेने निष्काम कर्म करणे हे भगवंतास तत्वतः म्हणजे यथार्थपणे जाणणे आहे. भगवंत धर्माची स्थापना व जगत उद्धारासाठी देह धारण करतात. भगवंताच्या जन्माची ही दिव्यता जाणून अव्यभिचारी प्रेम भक्तिरसाने युक्त होऊन त्यांचे चिंतन करणे हेच भगवंतांना तत्वतः जाणणे आहे. भगवंताचे भागवत व इतर पुराणात जे रूपाचे तसे जन्ममृत्यू वर्णन आलेले आहे, त्यावरून भगवंताच्या देहाचे रूपाचे दिव्यत्व लक्षात यावे. यानंतर आपल्याला ओवी क्रमांक 69चा काही भाग आपल्याला पाहायचा आहे. ओवी क्रमांक 69 माऊली म्हणतात, ज्यामध्ये माऊलींनी साधना सांगितलेली आहे. म्हणोनी अभेदू भेदू देखती यया अनामया नामे ठेविती देवी देवो म्हणती अचर्चाते. 69वी ओवी आणि यामध्ये आपण थोडं चिंतन करणार आहोत. ते असं सारांश, भक्तीने मूर्तीपूजा करणे हे सात्विक कर्म आहे. तथापि ते सकामतेने केल्याने रजगुण निवृत्त होत नाही. त्या पूजा कर्मास आध्यात्मिक ज्ञानाची पार्श्वभूमी नसेल तर तमोगुण निवृत्त होत नाही. त्यामुळे प्रेम भक्ती रसपूर्ण अंतःकरणाने सगुण साकार भगवंताची पूजा अर्चना निष्कामतेने फलेच्छारहिततेने करणे, भगवंताच्या व्यापक स्वरूपाबद्दल सजगता ठेवून भगवंताच्या लीला वर्णन वाचणे ऐकणे हे सात्विक कर्म मुळातच सत्वगुणाचे प्राबल्य असलेल्या बुद्धीमधून रजोगुण व तमोगुण समाप्त करते व साधकात सत्वसंशुद्धी ही अवस्था प्राप्त होते. अंतःकरणाच्या या अवस्थेत माऊलींनी अध्याय 16 श्लोक 1 वरील ओवीमध्ये ओवी 74 ते 80 मध्ये सत्वशुद्धी म्हटलेले आहे आणि ती प्राप्त होते जी आत्मानुभूती प्रज्ञेते. आणि म्हणून सत्वसंशुद्धी ही प्राप्त करणे महत्त्वाचे ठरते. यानंतर आपल्याला श्लोक क्रमांक 12 आणि त्यातले जे काही ओव्या आहेत त्या 72-73 माऊलींच्या त्या आपल्याला पाहावयाच्या आहे. श्लोक क्रमांक 12 अध्याय क्रमांक 4. कांक्षंत कर्मणां सिद्धिं
यजन्तम इह देवता क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा कांक्षतम. आणि अशा प्रकारे जाणीवपूर्वक कर्मफलत्याग न करता केलेल्या सर्व कर्माचा प्रत्येक कर्माचा फळ देणे हा स्वभाव आहे. स्वाभाविक असलेला धर्म म्हणजे गुणधर्म आहे. जसे पापकर्माचे फळ भोगावेच लागते तसे पुण्यकर्माचे फळ भोगावेच लागते. आणि म्हणून या मनुष्यलोकात कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक त्यांच्या मताने इष्ट असलेल्या देवतांचे यजन म्हणजे पूजा उपासना करतात. कारण कर्मापासून उत्पन्न होणारे फळ, या कर्माचे जे फळ आहे ते फळ या मनुष्यलोकात लवकर प्राप्त होते. फक्त मनुष्य योनीमध्ये कर्मफलाचा जाणीवपूर्वक त्याग करून सात्विक कर्म करणे शक्य असते, जे मुक्ती प्राप्त करून देते. भगवंताशी आत्म्याशी योग हा कर्माद्वारे होत नाही, तर कर्माच्या संबंध विच्छेदाने म्हणजे संगम तत्ता होण्याने होतो. कर्मयोगामध्ये कर्माशी आणि कर्मसामग्रीशी म्हणजे सत्ता, संपत्ती, शरीर, मन, बुद्धी यांच्याशी संबंध विच्छेद करण्यासाठीच कर्मे केली जातात. स्वतःसाठी म्हणजे फलापेक्षेने कर्म करण्यानेच बंधाची निर्मिती होते. दुसऱ्यासाठी कर्म करण्याने म्हणजे सेवा करण्याने कर्मफलाशी संबंध विच्छेद होतो आणि मुक्ती प्राप्त होते. आणि या संदर्भात माऊलीच्या 2 ओव्या या ठिकाणी सांगितल्या 72 आणि 73. काय म्हणतात माऊली? महत्त्वाचा सिद्धांत या श्लोकाच्या चिंतनावरती माऊलींनी सांगितलेला आहे. तेथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त, परी ते कर्मफळ निश्चित ओळख तू. अर्थात त्या उपासक भक्तांच्या मनात जी जी फले अपेक्षित असतात ती सर्व फले त्यांना प्राप्त होतात. परंतु त्यांना मिळालेले फळ हे त्यांनी आधी केलेल्या कर्माचे फळ आहे हे निश्चित असे तू लक्षात घे. ओवी क्रमांक 73 मध्ये माऊलींनी महत्त्वाचा दुसरा सिद्धांत सांगितला. माऊली म्हणतात, वाचून देते घेते आणिक, निभ्रांत नाही सम्यक, एत कर्मची फळ सूचक मनुष्य लोकी. अर्थात कर्मच फळ देते व कर्त्यास ते भोगावेच लागते. हे कर्मच फल देत असते, कर्मा वाचून दुसरे कोणतेही फल प्राप्त करून देत नाही. त्याप्रमाणे कर्म कर्त्या वाचून दुसरे कोणीही फल घेत नाही. अर्थात कर्म केले की ते कर्म फल देणारच आणि कर्मकर्त्याला कर्मभोग भोगावेच लागतो. असा हा अन्योन्य संबंध कर्माचा आणि त्याच्या फलाचा आणि कर्माच्या कर्त्याचा आहे. मनुष्य लोकातील सर्व फल सुख असो दुःख असो हे कर्मफल स्वरूपच आहे. हे निभ्रांत म्हणजे कल्पनारहित सत्य आहे. हा सिद्धांत सम्यक आहे, अर्थात टोकाची भूमिका घेणारा किंवा अतिशयोक्ती असणारा असा नाही व खरा आहे. या ओवीवरून आधीच्या ओवीतील निश्चित हा शब्द लक्षात घेण्या संबंधाने नसून कर्मफल संबंधाने आहे हे लक्षात घ्यावे. आणि यानंतर आपल्याला श्लोक क्रमांक 14 आणि ओवी क्रमांक 82 आणि 83 या प्रकारे आपल्याला बघायची आहे. अध्याय क्रमांक पुन्हा 4 चालू आहे आपला. श्लोक क्रमांक 14. न मां कर्माणि लिंपन्ति न मे कर्मफले स्पृहा, इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न सबध्यते. कर्माच्या फळाची भगवंत म्हणतात अर्जुनाला, मला स्पृहा इच्छा नाही, त्यामुळे कर्मे मला लिप्त करीत नाहीत, कर्मात बंधाची निर्मिती करीत नाहीत. अशा प्रकारे जो मला तत्वता जाणून घेतो तो सुद्धा कर्मांनी बांधल्या जात नाही, बद्ध होत नाही. त्यावर माऊलीच्या 2 ओव्या त्याचा आपण चिंतन करणार आहोत. ओवी क्रमांक 82 त्यात साधना सांगतात. मागील मुमुक्षु जे होते तिही ऐशिया जाणो निमाते, कर्मे केली समस्ते धनुर्धरा. अर्जुना,
पूर्वीच्या काळात जे मुमुक्ष होते त्यांनी मला म्हणजे आत्म्याला ओवी यापूर्वीचे 81 जी सांगितलेली आहे त्याप्रमाणे अकर्ता जाणून सर्व कर्मे केली. कर्मजन हितार्थ असल्यानंतर कर्म नेमके कोणते होते याला महत्त्व राहत नाही. कर्म कसे केले याला मात्र महत्त्व राहते. कर्म फलेच्छारहिततेने सर्वांचे अकर्तेपण अनुभवत करणे हे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे श्लोकाचा अर्थ त्या पद्धतीने माऊलीने केला आहे हे लक्षात घ्यावे. आणि पुढच्या 83व्या ओवीमध्ये आता माऊली आपल्याला एक सिद्धांत सांगतात. परी ते बीजे जैसी दग्धिली नुगवतीची पेरिली तैसी कर्मेची परी तया जाहली मोक्ष हेतू. भाजलेली बीजे पेरली तर ती जशी उगवत नाहीत तशी ती फलेच्छारहित व जनहितार्थ असलेली आणि अकर्तेपणाने केलेली कर्मे पुढील जन्म देण्यास असमर्थ ठरली अर्थात मोक्षाला कारण ठरली. माऊलींनी इथे स्पष्ट केलेलं आहे. आता आपण 4था अध्याय बघितला, 12वा अध्याय बघितला. आता 5व्या अध्यायामधली आपल्याला ओवी क्रमांक 49 मध्ये माऊली काय म्हणतात ते आपण पाहूया. ओवी क्रमांक 49. दीपाचेनी प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे देही कर्म जात तैसे योगयुक्ता. अध्याय 5 आणि ओवी 49. ज्याप्रमाणे दिव्याच्या प्रकाशात घरातील सर्व व्यवहार चालतात, दीपाचेनी प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे, पण स्वतः दिवा त्या व्यवहारात फक्त साक्षी असतो, तो पूर्णतः अलिप्त व निर्लिप्त असतो. त्याप्रमाणे ज्ञानयोगी म्हणजे सांख्ययोगी सर्व कर्माच्या बाबतीत सुरू असलेल्या प्रत्येक कर्माच्या बाबतीत अधिष्ठान असलेल्या आत्म्याची सोबत सतत अनुभवत, आत्म्याचे निर्लेपत्व सतत अनुभवत व सर्व इंद्रियाच्या एकूण एक वृत्ती कर्मसंबंधाने आपापल्या विषयात वावरत असल्याचे साक्षी होऊन पाहत असतो. ओवी क्रमांक 49. आणि त्यानंतर ओवी क्रमांक 62 मध्ये माऊली सांगतात. जे बुद्धीची ठाऊनी देही तया अहंकाराची सेची नाही, मनोनी कर्म करिता पाही चोखाळले. अध्याय क्रमांक 5 ओवी क्रमांक 62. अर्थ, त्यांच्यामध्ये बुद्धीपासून देहापर्यंत अर्थात बुद्धी, मन, इंद्रिये व शरीर या सर्व ठिकाणी अहंकाराची म्हणजे अहंभावाची आठवण सुद्धा होत नाही. म्हणून सर्व कर्माचे आचरण करीत असताना ते शुद्धच असतात. आत्मबोधामुळे, साक्षीभावामुळे व अहंकाररहितेमुळे कर्माच्या उभारणीमध्ये निर्लिप्तता अनुभवत येत राहते. तो योगी सहज उपलब्ध असलेल्या साक्षीभावाद्वारे मन, बुद्धी, इंद्रियातर्फे सुरू असलेले करणे पाहत असतो. माऊली असं म्हणतात की बुद्धियोगाची साधना लक्षात जर राहिली नसेल तर त्या ठिकाणी कर्मयोगाची साधना या 2ऱ्या अध्यायामध्ये सांगितलेली आहेच आहे. आणि म्हणून या सर्व एकंदर श्लोकांचा आपण अध्यायांचा विचार केला तर अनेक अध्यायामध्ये कर्मयोग अशा प्रकारे त्याचं स्पष्टीकरण भगवंतानी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. त्यावर माऊलीच्या ओव्या अत्यंत अशा अनुभव संपन्न आणि आपल्याला पुढच्या वाटचालीकरता अशा प्रकारे उपयुक्त ठरणाऱ्या आहेत. आणि म्हणून गीता आणि ज्ञानेश्वरील कर्मयोगाची साधना बुद्धीच्या अंगाने म्हणजे बुद्धियोग, कर्माच्या अंगाने म्हणजे कर्मयोग, ज्ञानाच्या अंगाने म्हणजे ज्ञान कर्मसन्यास योग, कर्मसन्यास योग, भक्तीच्या अंगाने व श्रद्धेच्या अंगाने अशा रीतीने परिपूर्णतेने लक्षात येईल. या साधनेच्या अनुष्ठानाने प्रस्तुत अध्यायातील ओवी क्रमांक 42 प्रमाणे मोक्ष निश्चितपणे प्राप्त होतो असं माऊलींचं आपल्याला सांगणं आहे.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.